हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. बघा मित्रांनो, इंग्रजी वाचन एवढं सोपं झालंय की आपण त्याची जर प्रॅक्टिस केली तर कोणतंही लहान मूल सुद्धा दुसरीपासून ते पहिली ते 10वी पर्यंत कोणताही विद्यार्थी इंग्रजी वाचू शकतो. बट प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जर प्रॅक्टिस नाही केली मित्रांनो तर आपल्याला इंग्रजी येणार नाही. चला तर बघूया आपण इंग्रजी वाचन सराव. आता तो कसा करायचा बघा बरं इथं. हाऊ टू इंग्लिश रिडिंग प्रॅक्टिस सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी वाचायचं आहे, पण ती वाचत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की या ठिकाणी मराठी भाषेत मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो की कर्ता कर्म क्रियापद असतं, परंतु इथं आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या की मी काय लिहिलंय. फक्त हे कर्ता आहे, हे कर्म, हे क्रियापद आहे आणि हे कर्म आहे. म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद असं. म्हणजे क्रिया म्हणजे काय तुम्हाला ऍक्शन, बरोबर, कृती. आता इथं काय विचार करण्याची क्रिया आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला कर्ता घ्यायचंय, नंतर हे क्रियापद घ्यायचं. म्हणजे पहा बरं, म्हणजे काय इथे या ठिकाणी हे वाक्य कसं वाचायचं. हाऊ टू रीड धिस सेंटेन्स. फर्स्ट ऑफ ऑल यू ऑल माय डिअर फ्रेंड्स ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन धिस मेन ट्रिक्स टू हाऊ टू रीड इंग्लिश. बघा इथं आता आईसाठी काय येणार मी, बरोबर आहे. आता मी इथे लिहायचं का, मी विचार नाही तर मला लिहायचं. इथं काय लिहायचं, मला. लक्षपूर्वक बघा. आता थिंक म्हणजे काय, विचार. म्हणजे मला विचार करण्यासाठी थोडा, मी सांगतो, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मला विचार, आधी वाक्य लिहूया, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. आता इथे मी काय लिहिलं बघा बरं. मला साठी आय, थिंक साठी विचार, टू थिंक साठी विचार करण्यासाठी, सम टाइम म्हणजे थोडा वेळ, आणि नीड म्हणजे हवा आहे. म्हणजे असं आपल्याला 1 2 3 4 असं प्रथम हे घ्यायचं, नंतर शेवटपासून आपल्याला उलट क्रमाने ते वाक्य वाचत यायचं आहे. आता बघा इथं दुसरं वाक्य सांगतो तुम्हाला मित्रांनो. आणि हे वाक्य लिहित असताना आपल्याला प्रॅक्टिस करायची, वाचायचंय. कसं वाचायचं सांगितलं तुम्हाला. बघा, डोंट आस्क मी फॉर मनी. पहा, डोंट, DONT, डोंट आस्क मी फॉर मनी. आता मनी म्हणजे काय, तर मनी म्हणजे पैसा. म्हणजे या ठिकाणी पहा, डोंट आस्क मी फॉर मनी म्हणजे माझ्याकडे पैसे मागू नकोस. आधी वाक्य लिहा, माझ्याकडे पैसे मागू नकोस. पहा, पैसे मागू नकोस. आता इथं आपल्याला लक्षात ठेवा, हे आहे माझ्याकडे म्हणजे काय, मी म्हणजे मला, किंवा माझ्याकडे काय पैसे, म्हणजे माझ्याकडे पैसे. मी पहा, आस्क म्हणजे विचारणे किंवा म्हणणे किंवा मागू नको. आता आस्क म्हणजे विचारणे, म्हणजे तो पण इथं विचारणे असायचं का, नाही. माझ्याकडे पैसे मागू नको. डोंट आस्क मी फॉर मनी, माझ्याकडे पैसे मागू नको. पुढचं वाक्य घ्या. हा, लर्न टू से, लर्न टू से. पहा, लर्न टू से काय म्हणायला शिकायचं नाही, शिकायचं आपलं वगैरे. नो समटाईम. पहा, नो समटाईम म्हणजे काय, कधी कधी नाही म्हणायला पण शिका. प्रत्येक वेळेस आपण होत, प्रत्येक ठिकाणी आपण जर विद्यार्थी मित्र हजर राहिलो तर माणसाची किंमत कमी होते. म्हणून काही वेळेस काय करायचं, नाही मी आज घरी जरी असलं जाय, मी थोडं कामात आहे, म्हणजे काही वेळेस नाही म्हणायचं शिकत. किंवा माझ्याकडे पैसे आहेत पण एखाद्या आपल्याला द्यायचे नाहीत, नाही माझ्याकडे पैसे नाहीत. कारण ती विद्यार्थी, तो मुलगा, समजा एखादा माणूस पैसे घेतो तिकडेच फरार होतो. आपण काही वेळेस नाही म्हणायला शिकायचं. बघा इथं याचं काय म्हणायचं बघा, कधी कधी नाही म्हणायला शिका. पहा, कधी कधी नाही म्हणायला शिका. लक्षात, लर्न म्हणजे शिका, कधी कधी म्हणजे सम टाइम.
कधी कधी नाही म्हणायला शिका. पुढचं वाक्य सांग मला. लास्ट. आय ऍडमिट माय मिस्टेक. पहा, आय ऍडमिट माय मिस्टेक. आता मिस्टेक म्हणजे काय? चूक. आणि ऍडमिट म्हणजे दाखल करणे. मग काय माझी चूक दाखल केली नाही, तर त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की मी माझी चूक मान्य करतो. पहा, मी माझी चूक मान्य करतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटी छोटी वाक्य घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.